श्रीलंकेतून आणलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थी या खऱ्याखुऱ्या नसून त्या बनावट असल्याचा आरोप बौद्ध भिक्खू राहुल स्थवीर यांनी केलाय। आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसलेल्या बौद्ध भिक्खू यांनी एमसी न्यूजला माहिती दिली आहे। बघूयात ते काय म्हणाले। सुरुवात केलेली आहे 15 ऑगस्ट पासून। काय आहे नेमकी मागणी? आमची मागणी अशी आहे, जोराने बोला जरा। आमची मागणी अशी आहे की भगवान बुद्धाची तस्करी मार्गाने श्रीलंकेहून जी काही अस्थी आणलेली आहे तर याची एक तर चौकशी व्हावी आणि या अस्थीच्या अनुषंगाने जे काही धनसंपदा जी काही प्राप्त केलेली आहे त्याची चौकशी व्हावी आणि कायद्याशी जे काही अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही इथं उपोषणाला बसतो। सरकारला काय विनंती आहे तुमची? भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला? महाराष्ट्र सरकारला जे काही थायलंड आणि श्रीलंकेमधून अस्थीच्या नावाखाली जे काही बरेचसे लोक ठगवण्याचा प्रयत्न करत आहेत तर भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने या सर्व याच्यावरती बंदी आणावी आणि कायदेशीररित्या त्यांच्यावरती कारवाई करावी। आपलं नाव सांगा। माझं नाव भिक्खू राहुल स्थवीर।